नमस्कार, मी प्रिया पाटील तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये। तर 8 महिन्यांपूर्वी आम्ही 5 दिवसाची टर्कीची पिल्लं आणली होती। तर आज ती खूप मोठी झाली आहेत आणि आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्यांचा दिनक्रम कसा असतो। सकाळी लवकर उठून आम्ही आधी टर्की कोंबड्यांना चरायला बाहेर सोडतो। रात्रभर बंद असल्यानंतर बाहेर येताच त्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो। मोकळ्या हवेत निसर्गाच्या सानिध्यात त्यांना सोडताना मनालाही खूप समाधान मिळतं। त्या सकाळच्या कोवळ्या उन्हात बसतात। हे ऊन त्यांच्यासाठी खूप फायद्याचं असतं। शांतपणे उन्हात बसलेले टर्की कोंबडी पाहिली की गावाकडची खरी शांतता जाणवते। बाहेर गेल्यानंतर त्या स्वतःचं आपलं अन्न शोधतात। गवतामधले किडे, लहान कीटक, दाणे सगळं काही नैसर्गिक पद्धतीने खातात। यामुळे त्यांची वाढही खूप चांगली होते आणि त्या निरोगी राहतात। घराच्या बाहेर येऊन यामधला मेल पक्षी मोरासारखा पिसारा फुलवून जोरजोरात गाणी गातो। त्यांना पाहून मोरात आणि यांच्यात खूप साम्य दिसतं।
जेव्हा त्यांचं पोट भरतं तेव्हा त्या आपोआप आपल्या घराच्या दिशेने यायला लागतात. कोणतीही घाई नाही, गोंधळ नाही, सगळं अगदी नैसर्गिक. तर आता आमचे सगळे टर्की मित्र चरून आलेले आहेत. तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा.